मोदी सरकारनं मनरेगावरती बुलडोझर चालवला असं वक्तव्य सोनिया गांधी यांचं। बेरोजगार, गरीब आणि वंचितांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं। मनरेगाचं स्वरूप सुद्धा विरोधी पक्षांसोबत चर्चा न करता बदलल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला। पिछले 11 सालों में मोदी सरकार ने ग्रामीण क्षेत्रों के बेरोजगार, गरीबों और वंचितों के हितों को नजरअंदाज कर मनरेगा को कमजोर करने की हर कोशिश की। बहुत अफसोस की बात है कि अभी हाल में सरकार ने मनरेगा पर बुलडोजर चला दिया। न सिर्फ महात्मा गांधी का नाम हटाया गया, बल्कि मनरेगा का रूप स्वरूप बिना विपक्ष को विश्वास में लिए मनमाने ढंग से बदल दिया गया। त्यानंतर आणखी एक मोठी बातमी, आशिष शेलार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुंबई महानगरपालिका तसंच एकूणच महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरू आहेत। महायुतीमधून आशिष शेलार, एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची माहिती मिळते। 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं कळतंय। भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास चर्चा झाली मीरा रोड या ठिकाणी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुतीमध्ये एकत्रित लढणार। याच संदर्भात आशिष शेलार यांनी मीरा रोडमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये 1 तास जवळपास चर्चा ही एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये झाली। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। गिरीश, या भेटीबद्दल काय अधिक माहिती? नक्की श्वेता, आपण पाहतोय की भाजपचे कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मीरा रोड या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि 1 तास दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्याचे फोटो सुद्धा आता समोर आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुतीमधून एक दिलाने लढणार असल्याचं आपण सगळ्यांना जाणून माहिती आहे। पण आता मीरा भाईंदरसाठी सुद्धा एक नवीन फॉर्म्युला या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जाते। 1 ते 2 दिवसामध्ये याबाबत सुद्धा लवकरच महायुती जाहीर होईल असं बोललं जाते। पण त्यापूर्वीची जी जागा वाटपासंदर्भातली बैठक आहे आणि इतर जे वाटप आहे त्या संदर्भातली बैठक सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्यात मीरा भाईंदरमध्ये 1 तास ही बैठक झालेली आहे। तिथलं नेमकं समीकरण काय, कारण काँग्रेस आणि त्यासोबतच भवियाचं एक फार मोठं आव्हान जे आहे ते मीरा भाईंदरमध्ये आहे आणि त्याला छेद कसं द्यायचं याबाबत देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। गिरीश, धन्यवाद या माहितीसाठी।